प्रकरण क्रमांक 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा या प्रकरणाखालील स्वाध्याय आपण आज पाहणार आहोत। प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 1. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक टिंबटिंब हे होत। पर्याय अ, अलेक्झांडर कॅनिंगहॅम, ब, विल्यम जोन्स, क, जॉन मार्शल, ड, फ्रेडरिक मॅक्स म्युलर। उत्तर आहे अलेक्झांडर कॅनिंगहॅम। पूर्ण वाक्यात उत्तर: भारतीय पुरातत्व संरक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कॅनिंगहॅम हे होत। 2. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद टिंबटिंब यांनी केला। पर्याय अ, जेम्स मिल, ब, फ्रेडरिक मॅक्स म्युलर, क, माउंट स्ट्युअर्ट इल्फन्सन, ड, जॉन मार्शल। उत्तर आहे फ्रेडरिक मॅक्स म्युलर। पूर्ण वाक्यात उत्तर: हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद फ्रेडरिक मॅक्स म्युलर यांनी केला। 3. भाऊसाहेबांची बखर या बखरीत टिंबटिंब लढाईचे वर्णन आहे। पर्याय अ, वसईच्या, ब, राजगडच्या, क, तिसऱ्या पानिपतच्या, ड, प्लासीच्या। उत्तर आहे तिसऱ्या पानिपतच्या। पूर्ण वाक्यात उत्तर: भाऊसाहेबांची बखर या बखरीत तिसऱ्या पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे। 4. इसवी सनाच्या 12व्या शतकात टिंबटिंब यांनी लिहिलेल्या राजत रंगिणी हा काश्मीरचा इतिहासावरील ग्रंथ आहे। पर्याय अ, विशाखादत्त, ब, पतंजली, क, कलहन, ड, बाणभट्ट। इसवी सनाच्या 12व्या शतकात बाणभट्ट यांनी लिहिलेले राजत रंगिणी हा काश्मीरच्या इतिहासातील ग्रंथ प्रसिद्ध आहे। ब, प्रश्न पहिला ब, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा। 1. हू वेअर द शूद्रात वंचितांचा इतिहास। 2. स्त्री पुरुष तुलना स्त्रीवादी लेखन। 3. द इंडियन वॉर ऑफ द इंडिपेंडन्स 1857 मार्क्सवादी इतिहास। 4. जेम्स ग्रॅडडफ वसाहतवादी इतिहास। चुकीची जोडी आहे द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 मार्क्सवादी इतिहास। प्रश्न दुसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली। सकारण 1. भारतीयांना ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग झाला। 2. राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्याकडे या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं। आणि 3. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला भारतीयांनी विरोध केला, त्यामुळं प्रादेशिक इतिहासाला चालना मिळण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न झाला किंवा त्याला चालना मिळाली। 2. बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे। सकारण 1. शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे याविषयीचे लेखन बखरीत मिळते। 2. मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत। 3. बखरीतून थोर व्यक्ती, नगरे यांचे वर्णन वाचण्यास मिळतात। आणि 4. सभासद बखर, भाऊसाहेबांची बखर, होळकरांची कैफियत इत्यादी महत्त्वाच्या बखरी आपणास वाचण्यास मिळतात। प्रश्न तिसरा, पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा। 1. मुघल सम्राट बाबर यांच्या आत्मचरित्रात कोणत्या बाबींचा समावेश आहे? उत्तर: 1. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचे आत्मचरित्र तुझ-इ बाबरीमध्ये त्याने केलेल्या लढाया, युद्ध यांचे वर्णन आपल्याला वाचण्यात मिळते। 2. त्याला करावा लागलेला प्रवासांची वर्णने, शहरांची वर्णनं यामध्ये आपल्याला वाचण्यास मिळतात। 3. स्थानिक अर्थव्यवस्था आणि रीतिरिवाज, वनस्पती सृष्टी यांची बारकाईने केलेली निरीक्षणं या बखरीतून आपल्याला अभ्यासाला मिळतात किंवा त्याच्या आत्मचरित्रातून वाचायला मिळतात। 2. राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान कोणते? उत्तर: 1. भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग झाला। 2. स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांनी लिहिलेले द इंडियन वॉर ऑफ द इंडिपेंडन्स 1857 चे स्वातंत्र्य समर या पुस्तकाचे महत्त्व आहे। 3. त्यांच्या लेखनामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यास चालना मिळाली। 4. दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्याकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांचा या ठिकाणी स्वतंत्रपणे त्याकडे लक्ष केंद्रित केलं गेलं।
प्रश्न चौथा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. एक, मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय? उत्तर एक, मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार मध्यवर्ती होता. 2, प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी लेखनाचे महत्त्वाचे सूत्र हो. 3, मार्क्सवादी इतिहासकारांनी जातीव्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. भारतामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखन पद्धतीचा अवलंब प्रभावी रीतीने करणाऱ्या इतिहासकारामध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, रामशरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील इत्यादींचे योगदान महत्त्वाचे आहे. आणि 4, डांगे हे भारतीय सदस्यापैकी होते. त्यांचे प्रिमिटिव्ह कम्युनिझम्स टू स्लेव्हरी हे पुस्तक मार्क्सवादी इतिहास लेखनाचे उदाहरण आहे. 2, इतिहासाचार्य भिका राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा. उत्तर एक, इतिहास लेखन भाषाशास्त्र, उत्पत्ती, व्याकरण अशा अनेक विषयावर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे परिचित आहेत. 2, आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे याचा पुरस्कार त्यांनी केला. 3, मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड त्यांनी संपादित केले. 4, इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन, केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी केलेली कटकारस्थाने आणि युद्धे त्यांच्याच हकीकीत नव्हेत असे त्यांचे मत होते. आणि 5, अस्सल कागदपत्रांच्या आधारे इतिहास लिहिला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. प्रश्न 5वा, की मगाशी तुम्हाला मी सांगितलं की 3 प्रकारचे प्रश्न विचारले जातील या प्रश्न 2 अ मध्ये आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला त्या ठिकाणी संकल्पचित्र असेल, तक्ता असेल, कालरेषा असेल. त्यापैकी आपण एक तक्ताचं उदाहरण घेऊया की जेम्स मिल डॅश द हिस्ट्री ऑफ द ब्रिटिश इंडिया, जेम्स ग्रॅडब द हिस्ट्री ऑफ द मराठाज, माउंट स्ट्युअर्ट इल्फेंडन्स द हिस्ट्री ऑफ इंडिया, श्री अ डांगे प्रिमिटिव्ह कम्युनिझम ऑफ स्ट्रुवेलरी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हू वेअर द शूद्रात. या ठिकाणी तक्ता पूर्ण करत असताना या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की जिथं तक्त्याची जागा सोडलेली आहे त्या ठिकाणी बरोबर उत्तरं लिहायची. उदाहरणार्थ जेम्स ग्रॅडब डॅश 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 त्या ठिकाणी अ हिस्ट्री ऑफ द मराठाज त्या ठिकाणी लगेच तुमची अंडरलाईन आली पाहिजे. श्री अ डांगे डॅश 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 त्या ठिकाणी प्रिमिटिव्ह कम्युनिझम ऑफ स्ट्रुवेलरी. याशिवाय या बाजूला डॅश डॅश हू वेअर द शूद्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या पद्धतीनं 4 पॉईंटला तुम्हाला अर्धा मार्क असे 2 मार्क असणार आहेत. त्यातला दुसरा एक प्रश्न, संकल्पचित्र तयार करा. राष्ट्रवादी इतिहासकार 4 बाजूला 4 चौकोन असतील. त्या 4 बाजूला 4 चौकोनामध्ये पहिल्या चौकोनामध्ये असेल विष्णूशास्त्री चिपळूणकर, दुसऱ्यामध्ये असतील विनायक दामोदर सावरकर, तिसऱ्यामध्ये असतील रामकृष्ण गोपाळ भांडारकर, चौथ्यामध्ये असतील महादेव गोविंद रानडे आणि याशिवाय अनंत सदाशिव आळतेकर. हे सुद्धा उत्तर त्या ठिकाणी येणं अपेक्षित आहे. प्रश्न 6वा, पुढील संकल्पना स्पष्ट करा. प्राच्यवादी इतिहास लेखन. 1, युरोपमधील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत झालेले होते. त्याबद्दल आदर, कौतुक असलेले काही अभ्यासक त्यांच्यामध्ये होते. त्यांना प्राच्यवादी अभ्यासक असे म्हणतात. 2, प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास केला. वैद्यकीय वाङ्मय आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर प्राच्यवादी विद्वानांचा भर होता. त्यातूनच या भाषेची जन्य असणारी एक प्राचीन इंडो युरोपीय भाषा पुढे आली होती. 3, प्राच्यवादी अभ्यासकामध्ये फ्रेडरिक मॅक्समुलर या जर्मन अभ्यासकाचा प्रामुख्याने उल्लेख करायला हवा. त्यांच्या दृष्टीने संस्कृत भाषा ही इंडो युरोपीय भाषा गटातील अतिप्राचीन शाखा होती. आणि 4, अलीकडच्या काळात प्राच्यवादी विचारवंतांच्या लेखनामागील छुपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणण्याचे काम एडवर्ड सैद या विद्वानाने केलेले आहे. दुसरं, राष्ट्रवादी इतिहास लेखन. 1, 19व्या व 20व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे असलेला कल दिसतो. त्यांच्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हणतात. 2, महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनात विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली.
3 ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाचा त्यांनी विरोध केला. आणि 4 राष्ट्रवादी लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. 3 वंचितांचा इतिहास. वंचित समूहाचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून झाली. 2 समाजानं ज्यांना सर्व अधिकारापासून वंचित ठेवले अशा समूहाला वंचितांचा इतिहास असे म्हणतात किंवा वंचितांचा इतिहास असे संबोधले जातं. 3 वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी लोकपरंपरा हे एक महत्त्वाचे मानले गेले. 4 वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य रणजित गुहा या भारतीय इतिहासकारांनी केले. परंतु यापूर्वीच भारतामध्ये वंचितांच्या इतिहासाचा विचार महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातून मांडलेला आहे. प्रश्न 7वा. विद्यार्थी मित्रो, की आपल्या SSC बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक 4 मध्ये असा एक प्रश्न आहे की पुढील उतार्याचे वाचन करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. विद्यार्थी मित्रो, मराठी, हिंदी, इंग्रजी या पाठ्यपुस्तकामध्ये म्हणजे ह्या प्रश्नाला जरी पॅरेग्राफ दिलेले असले तरी सुद्धा हे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचे पॅरेग्राफ असतात, पाठ्यपुस्तकातील नाहीत. परंतु आपल्या इतिहासाच्या मध्ये पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा पॅरेग्राफ येणार नाही. विशेषतः समजून घ्या, पाहून घ्या, ओळखा पाहू असे जे चौकन आहेत याच्यामधला या ठिकाणी हा पॅरेग्राफ दिला जाऊ शकतो. आणि त्याच्यावरती आपण एक उदाहरण म्हणून या ठिकाणी पाहत आहोत. पान नंबर 7 वर हे समजून घ्या, सोहगवडा ताम्रपट हा उतारा वाचून त्या खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. की मी पान नंबर सांगतोय की पान नंबर 7 हे समजून घ्या, चौकट आहे पान नंबर 7 वरती सोहगवडा ताम्रपट हा उतारा दिलेला आहे आणि त्या उतारा वाचायचा आणि त्या खाली प्रश्न कसे असतील ते आपण बघूया. तर हा प्रश्न आहे तो 4 मार्काचा प्रश्न आहे. 1 मार्काचा म्हणजे एक वस्तुनिष्ठचे 2 प्रश्न आहेत आणि लघु उत्तरेचा 1 प्रश्न आहे. पहिला प्रश्न 1 मार्काचा आहे, दुसरा 1 मार्काचा आहे आणि तिसरा 2 मार्काचा आहे. या ठिकाणी ज्ञानावर आधारित पहिला प्रश्न आहे, दुसरा ज्ञानावर आधारित आहे आणि तिसरा जो प्रश्न आहे तो उपयोजनावर आधारित आहे की त्यामध्ये तुम्हाला स्वमताला प्राधान्य असणार आहे. तर या ठिकाणी प्रश्न कशा पद्धतीने पडले जाऊ शकतात. त्यातला पहिला प्रश्न असा आहे, सोहगवडा ताम्रपट कोणत्या राज्यात सापडला. इथं राज्य विचारलेलं आहे तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. उत्तर लिहिताना मात्र पूर्ण वाक्यात लिहायचं आहे, सोहगवडा ताम्रपट उत्तर प्रदेश या राज्यात सापडला. 2 ताम्रपटावरील कोरीवलेख कोणत्या लिपीत आहेत. उत्तर ब्राह्मी लिपीत. उत्तर लिहिताना ताम्रपटावरील कोरीवलेख हे ब्राह्मी लिपीत आहेत. आणि तिसरा प्रश्न जो आहे, सोहगवडा ताम्रपटाचे भारतीय इतिहासातील महत्त्व सांगा. या ठिकाणी तुमच्या स्वमताला प्राधान्य आहे, परंतु हे उत्तर लिहिताना पूर्णपणे पॉझिटिव्ह लिहायचं, निगेटिव्ह लिहायचं नाही. कारण बरेचदा तुम्ही निगेटिव्ह लिहिलं, तुम्हाला जरी तुमचं निगेटिव्ह मत असलं तरी सुद्धा यामध्ये उत्तरपत्रिकेमध्ये मात्र निगेटिव्ह उत्तर मांडायचं नाही, पॉझिटिव्ह मांडायचं की ज्याचा संदर्भ आपल्या ह्या पॅरेग्राफशी संबंधित आलेला आहे. असंच उत्तर तुमचं अपेक्षित आहे तरच तुम्हाला मार्क मिळतील, अन्यथा तिथं मार्क मिळणार नाहीत. याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची. की सोहगवडा ताम्रपटाचं भारतीय इतिहासातील महत्त्व काय. तर 1 धान्य जपून वापरण्यात यावे. म्हणजे या कोठारामध्ये जे धान्य दिलेलं आहे हे धान्य जपून वापरावे. म्हणजे पहिलं महत्त्व की त्यांनी की भारतामध्ये दुष्काळ पडत असत अशा दुष्काळाच्या वेळी जी कोठारं वापरली जात होती या कोठारामधलं धान्य जपून वापरावं. दुसरं, दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी. कारण 2 प्रकारचे दुष्काळ, एक ओला दुष्काळ, सुका दुष्काळ. ओला दुष्काळ पडला तर कुठली काळजी घ्यायची, सुका दुष्काळ पडला तर कुठली काळजी घ्यायची याच्याविषयी या ठिकाणी त्याचं निवारण करण्यासाठी सुद्धा या सोहगवडा ताम्रपटाचा उपयोग झालेला आहे. 3 भारतातील प्राचीन काळातील नाण्यांची माहिती मिळते. या सोहगवडा ताम्रपटामध्ये की प्राचीन काळामध्ये नाणी कशी होती या नाण्यांची सुद्धा माहिती यातून मिळते. आणि 4 प्राचीन भारतातील इमारतीची रचना समजते. प्राचीन भारतामध्ये इमारती कशा होत्या, त्या इमारतीवरती कोरीवलेख कशा पद्धतीने लिहिले होते, डिझाईन कशा पद्धतीची होती. म्हणजे थोडक्यात भारतीय संस्कृतीचा सार या सोहगवडा ताम्रपटातून मिळतो. आपल्याला या ठिकाणी आपल्याला त्याची माहिती मिळते. या ठिकाणी कुठले 2 मुद्दे तुमचे लिहिणे अपेक्षित आहेत. 2 मुद्दे 2 गुण. या ठिकाणी मगाशी सांगितलं की उपयोजनावर आधारित हा प्रश्न आहे, त्यामुळे तुमच्या स्वमताला प्राधान्य आहे आणि या स्वमतावर प्राधान्यातील 2 पॉईंट लिहायचे. 2 मार्क त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील.